मालती आता जावरांबरोबर राहत होती. त्याला आता 3-4 महिने झाले. गेले 3-4 महिने जावरांच्या बरोबर राहू लागल्यापासून जावरांच्या स्त्रिया जशा शिकारीसाठी त्यांच्या पुरुषांबरोबर जायच्या, तसेच मालती सुद्धा किशन बरोबर रोज शिकारीसाठी जात होती. धनुष्यबाण वापरण्यात आणि शिकार करण्यात ती सुद्धा आता चांगलीच पटाईत झाली होती. आज तर किशनच्या मदतीने तिने रानडुकराची शिकार केली होती. तिने शिकार केली आणि इतक्यात किशनच्या हाताखाली काम करणारा जावरा ऊ ऊ असे किंचाळत तिथे आला आणि त्याच्या हावभावातून आणि थोड्या शब्दातून त्याने किशनला निरोप दिला की राजा नानकोबी त्यांना रडायला बोलवत आहे. किशनने त्या जावऱ्याला ते रानडुक्कर देऊन आणि आम्ही येतो रडायला असा निरोप देऊन परत पाठवले. मालतीला रडायला बोलावले आहे म्हणजे काय हे कळले नाही. किशनने तिला सांगितले की जेव्हा एखादा जावरा मरतो तेव्हा त्याच्या मागे राहिलेले लोक जितके जास्त जमून रडतील तेवढा त्यांचा आत्मा शांत समाधानी होतो, नाहीतर तो जिवंत नातेवाईकांना त्रास देतो अशी इथे समजूत आहे. कालच एक राजाच्या नात्यातला जावरा मेला आणि म्हणूनच तो आपल्याला रडायला बोलवत आहे. सकाळपासून शिकारीच्या मागे लागल्याने मालती थकली होती. त्यामुळे किशन तिला आपण थोडा आराम करून मग जाऊयात रडायला असे म्हणाला आणि एका झाडाच्या खाली तिला त्याच्या जवळ घेऊन बसला. ती सुद्धा तिचे डोके त्याच्या छातीवर ठेवून त्याच्या आलिंगनाचा आस्वाद घेत होती. थोडा वेळ गेल्यावर ती उठून बसली आणि तिने किशनला विचारले की आपण कायमचे इथे या अरण्यात जावरांबरोबर नाही का राहू शकत? त्यांच्यासारखे असे स्वच्छंदी जीवन नाही का जगू शकत? आत्ता कुठे आपण जीवावरच्या संकटातून बाहेर पडलो आहे आणि आता पुन्हा स्वदेशी जाण्यासाठी म्हणून त्या समुद्रात उतरून आपण पुन्हा नवे संकट का ओढावून घेत आहोत? त्यापेक्षा इथेच राहू, शिकार करू, मांस, फळे, कंद आनंदाने खाऊ, खेळ खेळू, गाणे गाऊ, नाचू आणि असेच छान जन्मभर सुखा समाधानात राहू. यावर किशन म्हणाला, तुला समुद्र पार करून जाणे हे संकट वाटत आहे, पण आपल्या भोवती अजूनही संकट गिरट्या घालत आहे हे तू विसरलीस. मी पळूनच गेलो हे जरी अजून काळ्या पाण्याच्या अधिकाऱ्यांना नक्की पटले नसले तरी तुला मात्र बंदीगृहातून भर दिवसा पळवण्यात आले आहे हे त्यांना माहिती आहे आणि म्हणूनच तुला आणि तुला पळवून नेणाऱ्यांना जे पकडून देतील त्यांना हजारांची बक्षिसे देण्यात येतील अशा जाहिराती सगळीकडे लावल्या गेल्या आहेत. आपला कसून शोध सुरू आहे. त्यांच्या हेरांना जर आपला इथला पत्ता लागला किंवा इथलाच एखादा जावरा इंग्रजांना जाऊन मिळाला तर आपल्यावर जे संकट ओढावेल ते जास्त भयंकर असेल. शिवाय आपण दोघे या जंगलात आयुष्य घालवू शकतो, पण उद्या आपल्याला मुले झाल्यावर त्यांचे काय? त्यांनाही असे पशुपक्ष्यांचे जीवन द्यायचे का आपण? त्यामुळेच आपण आपल्या देशाला गेलेच पाहिजे. आपल्याला डोलकाठीसारखा नाविक विद्येत पारंगत असलेला एक छान मित्र भेटला आहे. तो सुद्धा गेले 3-4 महिने समुद्र पार करण्यासाठी जय्यत तयारी करत आहे. त्याने किती मेहनतीने एक भक्कम तारू बांधला आहे आणि इतर साहित्य सुद्धा जमवून ठेवले आहे. आता समुद्रात आपल्याला अनुकूल असे वारे सुटले की आपण तिघे समुद्रात ते तारू सोडून स्वदेशी निघणार यात काही शंका नाही. डोलकाठीचा विषय निघताच कंटकी म्हणाली, पण त्या डोलकाठीच्या मनात माझ्याबद्दल काही वेगळ्याच भावना निर्माण झाल्या आहेत. मी त्याची पत्नी व्हावे अशी स्वप्ने तो पाहू लागला आहे. त्या दिवशी तर त्याने तुमच्याकडे सुद्धा मला मागणी घातली. तेव्हा कंटकी हो म्हणाली तर मी तुमचं लग्न लावून देईन असे म्हणून तुम्ही तात्पुरता तो विषय टाळला, पण पुढे मागे या गोष्टीमुळे आपल्यात आणि त्याच्यात शत्रुत्व निर्माण होऊ शकते. यावर किशन म्हणाला, डोलकाठी मनाने चांगला आहे, त्याला आपल्यातले नाते अजून माहिती नाहीये, त्यामुळे तो तुझ्याबद्दल असा विचार करतोय. आत्ता आपले नाते त्याला सांगून टाकणे धोक्याचे ठरू शकते. आपल्याला त्याची गरज आहे, त्याच्याशिवाय आपण आपल्या देशाला परत नाही जाऊ शकत. त्यामुळे हा समुद्र पार होईपर्यंत तू सुद्धा त्याचे मन दुखवू नकोस. एकदा स्वदेशी पोहोचलो की आपण त्याला सगळे खरे सांगून टाकू. तो नक्कीच आपल्याला समजून घेईल आणि जर त्याने रागात आपल्याला काही इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला तरी तिथे त्याला तोंड देणे आपल्याला जास्त सोपे जाईल असे किशनने मालतीला समजावले. त्यांचे हे बोलणे चालूच होते आणि एवढ्यात पुन्हा एक जावरा त्या दोघांना रडण्यासाठी बोलवायला आला. ते दोघेही राजधानीकडे निघाले. ते दोघे तिथे पोहोचले तेव्हा त्या जावरा मृताचा प्रेत संस्कार सुरू होता. सगळे जावरे जमले होते.
त्या प्रेताला मध्ये ठेवून त्याच्या भोवती सगळे, त्याची पत्नी, मुले, इतर माणसे बसली होती आणि मोठमोठ्याने गळा काढून रडत होती. ते चालू असतानाच एका वृद्ध जावऱ्याने त्या प्रेताची मोठ बांधली आणि तिला घेऊन सगळे रडतच एका मोठ्या वृक्षाकडे गेले. त्या वृक्षाला उंच भागी एक ढोली होती. तिच्यात ती प्रेताची मोठ बसवली. नंतर सर्व जावऱ्यांनी अंगावरचे रंगीबिरंगी मातीचे पट्टे पुसून टाकले आणि सुटकाचे चिन्ह म्हणून नुसती भुऱ्या रंगाची माती आणून ती अंगावर आणि तासलेल्या डोक्यावर फासली. त्यानंतर मृताचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी सगळे जावरे उभे राहिले. त्यांच्यातलाच एक वृद्ध पुढे येऊन सगळ्यांना सांगू लागला की आता इथून पुढे 3 महिने सुतक असणार आहे. या काळात कोणीही मृत व्यक्तीला येऊन बघायचे नाही, कारण त्यांचा एकांत भंगला तर त्यांचे भूत रागवेल. आपण त्याला विसरतो की काय हे त्याचे भूत या उंच ढोलीत बसून सारखे बघत असते. त्यामुळे पुढचे 3 महिने कोणीही साज शृंगार करायचा नाही, नाच गाणे करायचे नाही, रंगीत माती अंगाला फासायची नाही. फक्त विषारी डास बीस यांच्याकडून सुरक्षा व्हावी म्हणून भुरी माती तेवढी अंगाला फासायची. सर्व जावऱ्यांनी विशिष्ट आवाज काढून त्या वृद्धाच्या आदेशाला होकार दिला आणि ते सगळे परत आपल्या राजधानीकडे परतले. किशन आणि मालती सुद्धा त्यांच्या दुसरीकडे असलेल्या गुहेकडे जायला निघाले. तिथे जाताना त्यांनी डोलकाठीला पण त्यांच्याबरोबर यायला सांगितले. गुहेकडे जाताना किशनने डोलकाठीकडे स्वदेशी जाण्याचा विषय काढला. म्हणाला, तुझे तारू मला परवा दाखवलेस ते आता समुद्रात ढकलायचे तरी कधी? आता एक दिवसही इथे राहवत नाहीये, त्यामुळे मला नक्की दिवस सांग. आपण कधी आपल्या स्वदेशीच्या प्रवासाला सुरुवात करायची ते? डोलकाठी म्हणाला, 3 महिने आणि 3 दिवस संपताच जो दिवस उगवेल त्या दिवशी आपण तारू समुद्रात ढकलायचे. सगळी तयारी होऊन सुद्धा 3 महिने थांबायचे हे ऐकून किशनला आश्चर्य वाटले. डोलकाठी म्हणाला, सगळी तयारी झाली असली तरी 2 लहरी आपल्याला सांभाळायलाच पाहिजेत. एक समुद्राची लहर आणि दुसरी राजा नानकोबीची लहर. नानकोबीने आजच मला सांगितले आहे की 3 महिने सुतक असणार आहे आणि यात तारू वल्लवायची नाही. 3 महिन्यांनी सुतक संपल्यावर 2-3 दिवसांनी राजा आपल्याला त्यांच्या डुंगी मदतीला देऊन त्या समुद्राच्या तीरापासूनच्या आडवळणातून वाट काढत काढत भर समुद्रात आपलं तारू त्यांच्या पहाऱ्यात सुरक्षितपणे काढून देणार आहेत. आणि त्याच दरम्यान वारे आणि समुद्रही आपल्याला अनुकूल असाच असणार आहे आणि म्हणून आपल्याला थांबणे भाग आहे. आणि मग गमतीने कंटकीकडे बघत डोलकाठी कंटकला म्हणाला, अरे तुझ्यापेक्षा जास्त तर स्वदेशी जाण्याची घाई मला आहे, कारण मला तिथे जाऊन लग्न सुद्धा करायचे आहे आणि पलीकडे पोहोचवण्याचे काम केल्यावर त्या बदल्यात तू माझे कंटकीशी लग्न लावून देणारच आहेस. असे बोलून डोलकाठीने हसत हसत कंटकीच्या गालावर एक टिचकी मारली. पण काम झाल्यावर दामाचा प्रश्न हे नावाड्याने सुद्धा विसरू नये. असे बोलून मालतीने डोलकाठीला निराशही केले नाही आणि आशा सुद्धा दाखवली नाही. या गेल्या 3 महिन्यात डोलकाठीने मालतीला लग्नासाठी पटवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. रोज सकाळ झाली की रानातली ताजी फुले आणि ताजा मध मालतीला भेट म्हणून द्यायला तो घेऊन जायचा. त्याचे ते निस्वार्थ प्रेम बघून मालतीला वाटायचे की जर डोलकाठी त्याला पतीऐवजी भाऊ मान असे म्हणाला तर ती एका पायावर तयार होईल, कारण तिलाही तो आता एक माणूस म्हणून आवडू लागला होता. आज सुद्धा डोलकाठी मालतीसाठी फुले आणि मध घेऊन आला होता. त्याने ती फुले स्वतःच्या हाताने तिच्या केसात खोवण्यासाठी हात पुढे केला, तर हो नाही करता करता तिने सुद्धा त्याला ती खोवून दिली. मग तिच्या सौंदर्याचे कौतुक करता करता त्याने त्याचा हात तिच्या हनुवटीजवळ नेला. तसे हनुवटी चुकवून न रागवता हसून कंटकी म्हणाली, हे फूल तुमच्या हातात यायचं असलं तरी ते समुद्राच्या पलीकडे भारताच्या तटावरच येणार. डोलकाठी म्हणाला, याच आशेवर तर तो जिवंत आहे. आज जावऱ्यांचे 3 महिन्याचे सुतक संपत आहे, त्यामुळे आता फक्त 3च दिवस उरले आहेत. त्यानंतर आपण आपलं तारू समुद्रात ढकलायचंच आणि आता वारे सुद्धा अनुकूल सुटले आहेत. कंटकी म्हणाली, आपण नक्की आपल्या देशी जाणार, कारण मला सुद्धा आज शुभ शकून झाला आहे. मला आज एक स्वप्न पडले ज्यात माझी आई काळ्या पाण्याच्या त्या पलीकडच्या तटावर उभी राहून हात पसरवून मला तिच्या कुशीत बोलावत होती. मला म्हणत होती, टाक उडी, भिवू नकोस, मी झेलते तुला अलगद. तिचे ऐकून मी एकदम उडी घेतली
आणि एका क्षणात समुद्र ओलांडून मी आईच्या कुशीत शिरले. तिला पडलेले स्वप्न सांगून कंटकी रडू लागली. म्हणाली, मी आता कधी एकदा माझ्या आईला भेटेन असे झाले आहे. डोलकाठी कंटकीला शांत करून म्हणाला, जशी तुला तुझ्या आईची आठवण येते ना, तशीच मला सुद्धा माझ्या आईची आणि माझ्या लहान बहिणीची आठवण येऊन माझा सुद्धा जीव कासावीस होतो. त्यांना पण माझी अशीच आठवण येत असेल. मला सुद्धा मी आता कधी एकदा जाऊन त्यांना भेटतोय असे झाले आहे. माझी बहीण पण आता विशीच्या आत असेल, पण तरी मी तिला जसे लहानपणी हातावर घेऊन गरगर फिरवायचो, तसंच आता पण मी तिला भेटल्यावर गरगर फिरवणार आहे. असे बोलून तुझ्या भावाने कधी केले आहेत का तुझे असे लाड? असे डोलकाठीने विचारले. तेव्हा भावनेच्या भरात मालती म्हणाली, खरे सांगू का, माझा पण असाच एक प्रेमळ भाऊ होता. यावर डोलकाठीने, होता म्हणजे? मग कंटक कोण आहे तुझा? असे एकदम विचारले.